नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. खेडमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना. सख्या बापाने सख्या मुलीवर केला अत्याचार. पीडितेच्या आईनं खेड पोलीस ठाण्यात दिली तक्रार. नरेंद्र मोदी यांचा कोकण दौरा हा विकासाची गॅरंटी. भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांची प्रतिक्रिया. जिल्ह्यातील सर्व कार्यालय बंद, मात्र भैया सामंत यांच्या कार्यालयात लोकांची गर्दी. आणि श्रीवर्धन येथे पाणी पुरवठा प्रकल्प बीच सुशोभीकरण कामाला करण्यात आली सुरुवात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ. पाहुयात सविस्तर वृत्त. खेड तालुक्यामधील एका गावामध्ये एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. खरं तर माणुसकीला काळीमा फासणारी घटना असून सख्या बापानेच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. मिळालेल्या माहितीनुसार खेड ते चिपळूण या दरम्यान मुंबई गोवा महामार्ग लगत असणाऱ्या एका गावातील वाडीमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना घडली. आपल्या 17 वर्षाच्या लहान मुलीवर तिच्याच बापाने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तक्रार त्या पीडित मुलीच्या आईनं खेड पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. त्या मुलीच्या बापाविरोधात आणि स्वतःच्या नवऱ्याविरोधात खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर खेड पोलिसांनी भादवीचं कलम 376, 2F, 2J तसेच बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा कलम 4, 6, 8, 10 नुसार त्या नराधम बापावर गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना 14 सप्टेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीमध्ये घडली आहे. हा प्रकार त्या मुलीच्या आईच्या निदर्शनास आल्यानंतर त्या पीडित मुलीच्या आईने त्या मुलीच्या सख्या बापाविरोधात तसेच स्वतःच्या नवऱ्याविरोधात खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 2 डिसेंबर रोजी तक्रार दिल्यानंतर रात्री उशिरा या संदर्भात गुन्हा दाखल झालाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तो नराधम बाप नजरेआड झाला असून त्याचा सर्व ठिकाणी खेड पोलीस शोध घेत आहेत. तर मालवणमध्ये उद्या होणाऱ्या नौदल दिनाच्या निमित्तानं पोलीस आणि नेव्हीचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. दरम्यान मालवणात येणाऱ्या सर्व गाड्यांची कसून तपासणी करण्यात येत असल्यानं दुपारी 2 वाजल्यापासून मालवणकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर 5 ते 6 किलोमीटरच्या रांगा लागल्यात. त्यामुळे मालवणकडे येणाऱ्या प्रवाशांचा मोठा खोळंबा होतोय. दरम्यान उद्या होणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बहुतांश सर्वच रस्ते बंद करण्यात आले. कुंभारमाठ येथे मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. यामुळे 2 ते 3 तासापेक्षा जास्त वेळ वाहनं अडकून पडली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय आणि आरोग्य केंद्रात गेली कित्येक वर्ष कंत्राटी पद्धतीने 62 सफाई कामगार काम करत आहेत. मात्र त्यांना किमान वेतनाच्या फरकाची रक्कम देण्यास आरोग्य विभागाकडून टाळाटाळ केली जात होती. ती रक्कम मिळावी यासाठी श्रमिक संघ मुंबईच्या माध्यमातून कामगार आयुक्तांकडे फिर्याद दाखल करण्यात आली होती. 6 वर्षांनंतर 12 नोव्हेंबर 2023 रोजी या खटल्याचा निकाल कामगारांच्या बाजूने लागला. कामगार आयुक्तांनी कामगारांना किमान वेतनाच्या फरकाची 1,47,78,000 रुपये एवढी रक्कम 30 दिवसांच्या आत देण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले, अशी माहिती श्रमिक संघ मुंबईचे सरचिटणीस विजय दळवी यांनी दिली आहे. की कामगारनी जे आयुष्यामध्ये 12 तारखेला 12 नोव्हेंबरची ऑर्डर आली, ती ऑर्डर म्हणजे कामगारांचं आयुष्यमान बदलणार आहे. कामगार एकूण आहेत 62. ते या सिस्टीमच्या विरोधात लढत आहेत आणि बाहेरची परिस्थिती आपल्याला माहिती आहे. महाराष्ट्र सरकारने GR काढला आहे की सगळीकडे कंत्राटी पद्धत लागू केली गेली पाहिजे आणि म्हणून मंत्रालयापासून ते तहसीलदार ते पोलीस खातं, सफाई खातं, सगळ्या खात्यामध्ये सरकारच GR काढतंय की ह्यांना सगळ्या ठिकाणी किमान कंत्राटीकरण करा, ज्याच्यामध्ये कामगारांना किमान वेतन नसेल, PF नसेल, ESI नसेल आणि कामगारांचं शोषण असेल. याबद्दल राज्यकर्ते सध्या मोठं टीव्हीवरती मोठं आव्हानं सांगतायत. सगळ्यांच्या विरोधाने मागं घेतलंय. तर बाहेरचं वातावरण एवढं गढूळ असताना बाहेर आपण केंद्रामध्ये बघतोय शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये काही 3 काळे कायदे आले, कामगारांच्या विरोधात 48 कायदे मोडून पुन्हा 4 कायदे आले. असं सगळं कामगार विरोधी वातावरण असताना मला असं वाटतं की रत्नागिरी कामगारांचा हा यशस्वी लढा खरोखर यशस्वी आहे. आणि हा नुसता रत्नागिरीपुरता नाही, तर महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे कामगार लढत आहेत, मग ते आरोग्य खात्यातले असो, सफाई खात्यातले असो, आता आणि कुठल्या कंपनीमध्ये कंत्राटी कामगार असो, त्या कामगारांच्या लढ्याला उभारी देणारा हा लढा आहे. त्यामुळे
आज आनंदाचा उत्सव कामगारांनी इथे साजरा केला आणि त्या याच्यामधून सगळ्या कामगारांनी उभारी घ्यावं हा विश्वास आहे. तर राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या 3 राज्यांमध्ये भाजपने काँग्रेसला चारी मुंड्या चित करत स्पष्ट बहुमत मिळवलंय. त्यामुळे एकीकडे काँग्रेसच्या गोटात पराभवाचं विश्लेषण करण्याच्या दृष्टीनं तयारी सुरू झाली असताना भाजप आणि मित्रपक्षांमध्ये जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतंय. या 3 राज्यांमधील पराभवामुळे काँग्रेसचा तेलंगणामधला विजय काहीसा झाकोळून गेलाय. या पार्श्वभूमीवर देशातील मित्रपक्ष मोदींवर आणि भाजपवर स्तुतीसुमनं उधळत असतानाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदींच्या कौतुकाबरोबरच राहुल गांधींवर देखील टीका केली आहे. फटकाही बसलाय आणि झटकाही बसलाय. कारण जे मोदी साहेबांच्यावर आरोप करतील, त्यांना बदनाम करतील, त्यांना खालच्या पातळीवर शिवीगाळ करतील, त्यांना या येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये या देशातली जनता मोठा 440चा झटका कारण आणि आज या निवडणुकांमध्ये ते सिद्ध झालेलं आहे. मोदीजींचा करिश्मा दुप्पट झालेला आहे. त्यामुळे जनता मोदीजींच्या सोबत आहे. भारत जोडोवाल्यांना त्यांचा रस्ता, घरचा रस्ता लोकांनी दाखवलेला आहे. हे या निवडणुकांमध्ये सिद्ध झाले आणि म्हणून विकासालाच, प्रगतीलाच, सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य देणाऱ्या मोदीजींच्या विचारांना लोकांनी मतदान केलेलं आहे. 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला. या निवडणुकीत भाजपने 3 राज्यात निर्विवाद वर्चस्व राखत विजय प्राप्त केलाय. यानंतर आता या विजयावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमितभाईंना भेटायला गेलेलो होतो. त्यावेळेसच अमितभाई म्हणालेले होते की निकाल फार चांगला लागेल. मध्य प्रदेश, राजस्थान, इवन छत्तीसगड पण येईल त्याला हे साक्षीदार आहेत. तेही माझ्याबरोबर होते आणि काही वेळेस नको तेवढा आत्मविश्वास दाखवण्याचा प्रयत्न करतायत. खरं तर माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे की नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारत देशाची चांगल्या प्रकारे प्रगती होती. जागतिक पातळीवर भारताचं नावलौकिक वाढलेलं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी घडल्यानंतर तिथून भारतीयांना आणण्याच्या करता आपल्यालाही माहिती आहे की युक्रेनमध्ये आपली लोक अडकलेले होते. त्यांना आणताना तिथं काही काळ युद्ध थांबून त्या लोकांना आणण्याचं काम झालं. अशा प्रकारच्या घटना त्यांनी जे चांगले कॉन्टॅक्ट वाढवलेले आहेत त्याच्यातनं एक भारताची प्रतिमा उंचावलेली आहे. आणि त्यांनी गेल्या 9.5 पावणे 10 वर्षामध्ये खूप मोठ्या मोठ्या योजना देशाच्या भल्याकरता तुम्ही बघा. रेल्वेचं जाळं प्रचंड वाढत चाललेलं आहे. वेगवेगळ्या ट्रेन सुरू होत आहेत. मेट्रो असेल, एअरपोर्ट असतील, वेगवेगळ्या प्रकारचे नॅशनल हायवे असतील, वेगवेगळ्या प्रकारचे फ्लायओव्हर असतील, वेगवेगळ्या प्रकारे गुंतवणूक होण्याच्या दृष्टिकोनात एक वातावरण असेल. अशा सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणावर चाललेल्या आहेत आणि त्याच्यामुळं आम्ही NDA बरोबर जाण्याचा निर्णय घेतला. 5 राज्यांचे निकाल हाती आले असून मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या 3 राज्यात भाजपने निर्विवाद यश संपादन केले आणि तेलंगणामध्ये सुद्धा पक्षानं चांगली मुसंडी मारली आहे. यामुळे आपल्याला अतिशय आनंद होत असल्याची प्रतिक्रिया भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिली आहे. यापूर्वी या सगळ्या राज्यांमध्ये आमचं राज्य नव्हतं. म्हणजे शिवराजजी चव्हाणांचं MP मध्ये पण नंतर आलं. त्यामुळे जो विजय मिळतोय तो मोदी साहेबांचा, त्यांच्या योजनांचा खरोखर त्याचं स्वागत आहे, त्याचं कौतुक आहे. आणि तेलंगणाचा विषय हा भाजप नव्हतंच, ते आता खूप चांगल्या प्रकारे भाजप त्या ठिकाणी प्रकट होत आहे. त्यामुळे आम्ही भारतीय जनता पक्षाची मंडळी या सगळ्या विजयाचं जल्लोषातच स्वागत करणार आहेत. परंतु आमची खरी लढाई आहे 2024. त्यामुळे मिळालेल्या यशाचं नक्कीच स्वागत आहे. आणखीन चांगलं यश मिळण्यासाठी म्हणून आम्ही आणखीन चांगल्या प्रयत्नात राहू. जो हिंदू हित की बात करेगा वही देश पर राज करेगा. राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये निकालाने हेच स्पष्ट झाले अशी प्रतिक्रिया आमदार नितेश राणेंनी दिली आहे. तेलंगणामध्ये जिथे 5 वर्षांपूर्वी एकच आमदार होता तिथे 9 आमदार भारतीय जनता पक्षाचे निवडून आले अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे. जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा, तसा स्पष्ट संदेश आज राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशने दिलेला आहे.
आणि त्याचबरोबर तेलंगणामध्ये जिथे आमचा 5 वर्षा अगोदर एक आमदार होता, तिथे आज 9 आमदार भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत. हे मोदीजींच्या विचार आणि आपल्या देशामध्ये एकच गॅरंटी चालते, ती म्हणजे मोदीजींची गॅरंटी. हे सरळ स्पष्ट या निकालावरून दिसलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रातले आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, सगळेच प्रमुख नेते राजस्थानमध्ये गेले, छत्तीसगडमध्ये गेले, सगळीकडे तेलंगणामध्ये प्रचार केला आणि भारतीय जनता पक्ष हाच आपल्या देशाला महासत्तेच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो. आणि हिंदुत्ववादी विचार हा एकमेव विचार आपल्या हिंदू राष्ट्रामध्येच चालू शकतो. ह्याचं हे एक उत्तम उदाहरण आजचा निकाल आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ़ ये तो झांकी है. महाराष्ट्रामध्ये बीजेपी की जीत अभी तक बाकी है किंवा महायुती की जीत अभी तक बाकी है, एवढंच सांग. कोकणच्या विकासाची गॅरंटी म्हणजे उद्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कोकण दौरा. नौसेना दिनाच्या निमित्तानं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या कोकणात येत असून त्यांच्या स्वागतासाठी मालवणचा समुद्र किनारा आणि जनतेचा जनसमुदाय रूपी समुद्र एकत्र येऊन उद्या स्वागतासाठी तयार असल्याची प्रतिक्रिया भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिली आहे. मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून उद्या या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाईजी मोदी सिंधुदुर्गात येत आहेत. मोदी साहेबांचं सिंधुदुर्गातलं आगमन 2-3 गोष्टीसाठी महत्त्वाचं आहे. प्रथम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना जे वंदन आहे, या नेव्हलचे फादर ऑफ द नेव्हल, इंडियन नेव्हल, हे त्या ठिकाणी अधोरेखित अख्ख्या जगभर झालं. त्याचबरोबर सिंधुदुर्गाच्या पर्यटनाची आणि कोकणाच्या विकासाची मोदी गॅरंटी म्हणजेच उद्या मोदी साहेबांचा प्रवास. त्यामुळे याच्या पुढे पर्यटनातला विकास आणि ओव्हरऑल कोकणातला बेरोजगारी असेल किंवा इतर सगळा बॅकलॉग असेल, हा पूर्ण करण्याची मोदी गॅरंटी म्हणजेच माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई दामोदरदास मोदी यांचा उद्या सिंधुदुर्गातला प्रवास. आम्ही सगळे कार्यकर्ते, सगळी जनता त्यांचं सहर्ष स्वागत करण्यासाठी मालवणच्या समुद्र किनाऱ्यावरती उद्या 2 समुद्र दिसतील, एक खरा समुद्र आणि उद्या जनतेचा समुद्र. हे दोन्ही समुद्र, जनसमुद्र आणि खरा समुद्र, हे दोन्ही समुद्र उद्या आपल्या लाडक्या पंतप्रधानाचं स्वागत करतील. किरण उर्फ भैया सामंत यांच्या कार्यालयात रोजप्रमाणे आजपेक्षा मोठी गर्दी पाहायला मिळाली. कार्यालयाच्या आत गर्दी आणि त्याच्यापेक्षा दुप्पट गर्दी बाहेरच्या बाजूला पाहायला मिळाली. अखेर लोकांचा वाढता उत्साह पाहता आणि कामाची अपेक्षा पाहता भैया सामंत यांनी आपली कार्यालयातील खुर्ची सोडून बाहेर आले आणि येथील लोकांमध्ये जाऊन प्रश्न सोडवण्याचं काम केले. आज रविवार असल्याने जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये बंद आहेत. मात्र किरण सामंत यांचे एकमेव असलेले जनता की अदालतचे कार्यालय सुरू आहे. आज महत्त्वाचं म्हणजे जिल्ह्यातील लोक किरण सामंत यांच्या भेटीला आलेले आहेत. मात्र इतर जिल्ह्यातील लोक देखील किरण सामंत यांना भेटून काम करून घेत आहेत. किरण सामंत यांची वाढती लोकप्रियता पाहून त्यांना खासदार होण्यापासून कोण रोखू शकत नाही असं चित्र सध्या दिसून येत आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन शहरातील अनेक सुशोभीकरण आणि पाणी पुरवठा प्रकल्प कामांचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे तसेच कार्यकर्ते, पदाधिकारी आणि बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. मी जे बोललो त्या गोष्टी त्रिवार सत्य. तुम्हालाही माहिती आहे, मी 2 जुलैला शपथ घेतली आणि अधिवेशनाच्या काळातच आम्ही मंत्री लोक चव्हाण प्रतिष्ठानला गेलो होतो. जर आमच्याबद्दल राग होता तर आम्हाला येऊनच द्यायचं नव्हतं. हे लक्षात तुमच्या तरी येतंय का? नंतर दुसऱ्या दिवशी सगळे आमदार गेले. म्हणजे हे झाल्यावर आणि नंतर ऑगस्टमध्ये मी तर आपण ह्याचा चांदणी चौकाचं उद्घाटन केलं, पुलाचं. त्याच्यानंतर मी कुठे गेलो? उद्योगपतीच्या घरी, व्यापारी म्हणून उद्योगपती. हेही त्रिवार सत्य. त्याच्यामुळं मी खरंच मी एखादी गोष्ट माझ्याकडनं म्हणजे काही चुकीचं झालं तर मी दिलगिरी व्यक्त करून माघार घेईन. पण मी शिबिराच्या निमित्तानं जे बोललो ते खरंच बोललो. माझी महाराष्ट्राच्या जनतेवर विश्वास आहे. त्यांनाही माहिती आहे की आजपर्यंत माझं 30-32 वर्षाचं राजकारण, समाजकारण
मी छक्केपंजे करणारा माणूस नाही, मी स्पष्ट भूमिका घेणारा माणूस आहे. रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धन शहरातील अनेक सुशोभीकरण आणि पाणी पुरवठा प्रकल्पांचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या इंडिया आघाडीच्या सभेला विकासात्मक प्रत्युत्तर देत त्याचा खरपूस समाचार घेतलाय. सिने कलाकार, नाट्य अभिनेते संजय मोने आणि सुकन्या कुलकर्णी मोने हे कुटुंबासमवेत चिपळूणमध्ये देवदर्शनाला आले होते. कोकणचे सुपुत्र असलेले मोने कुटुंब त्यांच्या कुलदैवत श्री विंध्यवासिनी श्री वीरेश्वर, चिपळूणचे ग्रामदैवत भैरी आणि गंधारेश्वर मंदिरात त्यांनी दर्शन घेतलं. यावेळी ग्रामदैवत बहिरी देवस्थानतर्फे त्यांना श्रीफळ आणि प्रसाद देऊन गौरवण्यात आलाय. यावेळी संजय मोने, सुकन्या कुलकर्णी मोने, त्यांची कन्या, देवस्थानचे समीर शेट्टे, विश्वनाथ कांबळे, दादू गुडेकर उपस्थित होते. कालभैरव मंदिरात सुरू असलेल्या उत्सवाला त्यांनी शुभेच्छा देखील दिल्या. श्री काळभैरव मंदिरामध्ये कालभैरवाचा उत्सव सुरू होणार आहे. त्यानिमित्त सर्व भाविकांना आमच्यातर्फे मनापासून शुभेच्छा. नाही, नक्कीच आमची कुलदेवता आहे विंध्यवासिनी आणि वीरेश्वर कुलदेवत आहे आणि म्हणून आज आम्ही इथे आलो आणि आमच्या गावाला एक कोथोड आमचं गाव आहे, तिकडे जायचं आहे म्हणून आम्ही आलो. त्या निमित्ताने आम्ही सगळीकडे दर्शन घेतोय. खूप छान वाटतं. खूप छान देवळं आहेत आपली, स्वच्छ आहेत, पण अजून ती लोकांपर्यंत पोहोचावीत असं मला वाटतं. अजून सुविधा इथे व्हायला पाहिजे असं मला वाटतं. कणकवली शहरातील पर्यटन दृष्टीने प्रसिद्ध असलेल्या गणपती साण्यावरील एक दिवस छोट्यांसाठी खाऊ गल्लीचा कार्यक्रम अभूतपूर्व जल्लोषात, आनंददायी वातावरणात संपन्न झाला. एक दिवस छोट्यांसाठी खाऊ गल्ली हा अनुभव कणकवलीकरांना अनुभवायला मिळाला. माजी नगराध्यक्ष समीर नलावडे मित्रमंडळ आयोजित एक दिवस छोट्यांसाठी खाऊ गल्ली उपक्रमासाठी शनिवारी सायंकाळी पालक पाल्य हे थेट गणपती साण्यावर दाखल झाले. विविध घसरगुंडी, पाळणा यांसारखे खेळ खेळून कार्टून, सेल्फी पॉईंटवर सेल्फी काढण्यासाठी रेंगाळणारी छोट्या मुलांनी खाऊ गल्लीतील खाद्यपदार्थांवर अक्षरशः ताव मारला. खाऊ गल्ली कार्यक्रमात होत असलेल्या धमालीचा मनमुराद आनंद लुटला. या उपक्रमाला नागरिकांचा देखील मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. जणू काही खाऊ गल्लीचे स्वरूप मोठ्या गजबजलेल्या जत्रोत्सवासारखे झालेले पाहायला मिळाले. सदरच्या कार्यक्रमासाठी सिंधू संकल्प अकादमी प्रस्तुत रोलर्स म्युझिकचे गायक संज्योती जगदाळे, हर्षद मेस्त्री, साक्षी मांजरेकर, निवेदक संजय धुरी यांनी विविध गाणी सादर करत लहान मुलांसह आजूबाजूचा परिसर दुमदुमून सोडला. कणकवली शहरातील गणपती साण्यावर आयोजित केलेल्या एक दिवस छोट्यांसाठी खाऊ गल्लीसोबत संगीत जल्लोष उपक्रमाचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते एका अनोख्या पद्धतीने उद्घाटन झाले. चॉकलेटचा खजाना भरलेली पेटी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते उघडून उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार नितेश राणे म्हणाले की समीर नलावडे यांचं किती कौतुक करायचं याबाबत आमच्यासमोर प्रश्न पडलेला आहे, कारण की दर 1-2 महिन्यानंतर कणकवलीकरांसाठी विविध उपक्रम ते घेऊन येत असतात. अनेक वेळा राजकारणामध्ये आपण पाहतो, पद मिळाल्यानंतर पद असेपर्यंत लोकांची सेवा कार्यकर्ते लोकप्रतिनिधी करतात आणि ते पद गेलं की मतदारांकडे ढुंकूनही पाहत नाहीत. मात्र समीर नलावडे यांच्या कामाबद्दल आम्हाला प्रचंड अभिमान वाटतो. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी संस्कार आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना दिले की पद असो किंवा नसो, सातत्याने लोकांची सेवा करत राहा. लोकांच्या आयुष्यात चांगले क्षण आमच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न यापुढेही नक्की करू. असंख्य वेळी राजकारणामध्ये आपण पाहतो, पद मिळाल्यानंतर पद असेपर्यंत लोकांची सेवा कार्यकर्ते करतात, लोकप्रतिनिधी करतात आणि मग ते पद निघून गेल्यानंतर मतदारांकडे ढुंकूनही पाहत नाही. असे असंख्य अनुभव आपल्या समोर नजरेसमोर येतात. पण त्या चौकटीमध्ये असत नाही हे बोलताना मला निश्चितपणे त्यांचा अभिमान वाटतो. सन्मान्य राणे साहेबांनी जे संस्कार आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांवर टाकलेले आहेत, ते लोकांसाठी पद असो किंवा नसो सातत्याने लोकांची सेवा करत राहणं, लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले क्षण आमच्यामुळे देण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करतो. कणकवलीकरांसाठी जे गेली 5 वर्ष आज आपण कणकवली शहराकडे पाहिलं तर सगळ्याच बाबतीमध्ये आपलं कणकवली शहर हे अग्रेसर
आणि अतिशय विकसित शहर म्हणून आपण आपल्या शहराकडे पाहतो. मागील 5 वर्ष आणि आता जर कणकवली शहराकडे पाहिलं तर सगळ्याच बाबतीत कणकवली शहर हे अग्रेसर व विकसनशील शहर म्हणून आपल्या शहराची ओळख बनत चालली आहे. मग ते रस्त्यांची जाळी किंवा विविध उपक्रम असो, सामान्य जनतेच्या आयुष्यात परिवर्तन आणण्याचे काम शब्दांच्या पलीकडे कृतीतून करण्याचं काम समीर नलावडे, बंडू हरणे व त्यांच्या नगरसेवकांनी केलेलं आहे. खाऊ गल्लीचे हे 4थे वर्ष आहे. या ठिकाणाचा उत्साह पाहिला तर अशा पद्धतीचा कार्यक्रम मुंबईमध्ये देखील होत नसेल. असं चांगलं उत्तम नियोजन समीर नलावडे व त्यांच्या टीमने केलेलं आहे. अशा शब्दात आमदार नितेश राणे यांनी कौतुक केलंय. उपक्रम असतील, सामान्य जनतेच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणण्याचं काम शब्दाच्या पलीकडे कृतीतून करण्याचं काम समीर नलावडेजी, बंडू हरणेजी आणि माझ्या सर्व नगरसेवक टीमनी केलंय. त्याबद्दल मी निश्चित पद्धतीने त्यांचं कौतुक करेन. आज पण या खाऊ गलीचा मला वाटतं किती वर्ष आपलं 4था वर्ष आहे आणि या 4थ्या वर्षामध्ये आपल्या सगळ्यांचा उत्साह पाहिल्यानंतर अशा पद्धतीचा कार्यक्रम मला वाटतं मुंबईत पण होत नसेल. असं एक चांगलं उत्तम नियोजन माझे सगळे सहकारी या निमित्ताने करतात. म्हणून परत एकदा आमच्या समीर नलावडेजी आणि त्याच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मी मनापासून त्यांचं कौतुक करतो आणि आमच्या चिमुकल्यांमध्ये आणि चॉकलेटमध्ये जास्त वेळ ना घालवता यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हरणे, माजी नगरसेवक अभि मुसळे, किशोर राणे, संजय कामतेकर, बंडू गांगण, बाबू गायकवाड, शहराध्यक्ष अण्णा कोदे, माजी नगरसेविका मेघा गांगण, कविता राणे, सुप्रिया नलावडे, प्राची करपे, साक्षी वाळके, प्रतीक्षा सावंत, राजू गवाणकर, शिशिर परुळेकर, मिलिंद मेस्त्री, समीर प्रभुगावकर, संदीप मेस्त्री, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई, पंकज पेडणेकर, राज नलावडे, रवींद्र म्हाडेश्वर आदी उपस्थित होते. माझे कोकणसाठी मयूर ठाकूर, कणकवली, सिंधुदुर्ग. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.